जेव्हा त्या प्रभूमध्ये आल्या आणि त्या अगोदरपासून त्यांना मायग्रेनचा त्रास होतात, ते सांगतात की वयाच्या 12व्या वर्षापासून तर मी प्रभूमध्ये येण्या अगोदर मला तो त्रास होता आणि प्रभूमध्ये आल्यानंतर पण तो मला त्रास होता. परंतु ते सांगतात की जेव्हा मी जीसस इज लॉर्ड मिनिस्ट्री या आपल्या मंडळीमध्ये आले, पास्टर पॉल यांच्याकडनं मी प्रार्थना करून घेतली, त्यांचं वचन मी ऐकत गेले, मी विश्वासाने डिक्लेअर करत गेले आणि ते म्हणतात की जे मायग्रेशन डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला आयुष्यभर त्याचा त्रास असेल, त्या मायग्रेशनची गोळी तुम्हाला आयुष्यभर घ्यावी लागल, पण सिस्टर सांगतात मी विश्वासाने ते नाकारलं. मी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि ते म्हणतात की आज 1 वर्ष झालं आहे. जो त्रास त्यांना एवढा वर्षापासून होता, ते सांगतात की 1 वर्ष झालं आहे मी मायग्रेनची कुठलीही गोळी घेतलेली नाहीये आणि माझा त्रास तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. हालेलुया. त्या म्हणतात मी कुठलीही आता मायग्रेनची गोळी घेत नाहीये, मी पूर्णपणे परमेश्वराने मला त्याच्यातनं आरोग्य दिलंय. तसंच त्या सांगतात त्यांना किडनी स्टोनचा त्रास होत होता, काही महिन्यांपासून तो त्रास होत होता. त्या म्हणतात की त्यासाठी देखील मी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि त्या सांगतात की जेव्हा मी प्रार्थना केली, प्रार्थनेनंतर मी माझ्या शरीरामध्ये परमेश्वराचं आरोग्य वाहताना पाहिलं आणि ते किडनी स्टोन जे होते ते आपोआप बाहेर पडले आणि किडनी स्टोनच्या प्रॉब्लेम पासून पण देवाने मला मुक्त केलं. पास्टरांनी प्रार्थना केली आणि पास्टरांच्या प्रार्थनेद्वारे आज मी पूर्णपणे बरी झाली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तसंच ते सांगतात प्रियांनो, त्यांच्या मुलामध्ये देखील त्यांना मायग्रेनचे सिम्पटम दिसत होते. ते सांगतात तो देखील रात्रीचा उठायचा, रडायचा, डोकं दुखतं म्हणून बोलायचा. त्यांचा मुलगा खूप लहान आहे आणि त्यांनी देखील त्यांच्या मुलासाठी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि जेव्हा पास्टरांनी प्रार्थना केली, त्या सांगतात की त्या दिवसापासून तर आजपर्यंत पुन्हा तो रात्रीचा उठला नाही, रडला नाही, डोकं दुखते म्हणून अजून तो असा कधीच बोलला नाही. तर प्रभू परमेश्वराला ते धन्यवाद देऊ इच्छिता, कारण आपला परमेश्वर आरोग्यदाता आहे. हालेलुया. टाळ्या वाजूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस.